पूर्व मोसमी पावसामुळे आणि आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी स्वतः कृषी मंत्री येऊन करतायत. आपल्यासोबत स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. राज्यभरात साधारणपणे कालच्या पावसानं किंवा वादळी वाऱ्यानं किती नुकसान झाले? आतापर्यंत वादळी वाऱ्यामुळं राज्यामध्ये 1,00,000 जवळजवळ 5,000 एकर क्षेत्राला याचा फटका या वादळी वाऱ्यामुळे बसलेला आहे. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे. काय समजत नाही, हवामान बदलामुळं किंवा काय, पाऊस पडतोय, जिथं पाऊस पडतोय तिथं जादा पाऊस पडतोय, वादळी वारे वाहते, गारपीट होते आणि काही ठिकाणी दुष्काळ पडतोय. तर निश्चित प्रकारे शेवटी हे संकट हे निसर्गाचं संकट आहे आणि ह्या संकट आपल्या सगळ्या शेतकऱ्यासमोर आलेलं आहे आणि खूप मोठं नुकसान. आज आपण हे बघता, ही केळीची बाग, आपण या केळीच्या बागेमध्ये उभा आहे. हा शेतकरी खूप गरीब शेतकरी आहे. 2 एकर फक्त याला जमीन आहे आणि 2 एकरामध्ये ह्याचं आज हे केळीचं नुकसान, ते जे हाताश तोंडाशी आलेला घास आज याचा गेलेला आहे. पण निश्चित प्रकारे ह्या शेतकऱ्यांनी जी स्वप्न रंगवली, त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला असं राज्यामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं इथं आज जिल्हा कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, सगळे अधिकारी आहेत. या सर्वांना राज्यामध्ये तर आम्ही सगळे पंचनामे, नुकसान भरपाईचे पंचनामे कलेक्टरांना सूचना दिलेलेच आहेत. या नुकसानीमुळं किंवा वादळी वाऱ्यामुळं जे नुकसान गारपीटीमुळे झालेलं आहे, या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आम्ही महसूल आणि कृषी विभागाला सांगितले. हा अहवाल प्राप्त होताच निश्चित प्रकारे आम्ही या सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण करू. शेतकरी पिचलेला राज्यातला नुकसान होते अवकाळी पावसामुळे, तुम्ही असं म्हणताय मदत करू. साधारणपणे कृषी मंत्री म्हणून काय सांगाल की किती दिवसात याची मदत मिळेल? अहवाल प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आम्ही सगळी मदत करू. दुसरीकडे तुम्ही कर्जमाफी केलेली आहे, कर्जमुक्ती, पण त्याच्यामध्ये जाचकाठी टाकले. तर रोहित पवार असं म्हणतायत की 12 तारखेपर्यंत निर्णय घ्या, तर अन्यथा करू. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी खरंच सांगतो की कृषी मंत्री म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी घेतलेला आहे. आज साधारणतः 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी ह्यामध्ये या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. आणि आपण म्हणला जे काय निकष आहेत, अजून काय थोडेफार काय बदल करणं गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सिजनल कामगार आहेत की त्यांचा 3 महिनेच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय, त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील, त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे, त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त खूप मोठी एक ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असं म्हणताय की आम्ही त्याच्यामध्ये बदल करू. काय आश्वस्त कराल रोहित पवारांना किंवा शेतकऱ्यांना? कशा पद्धतीने तुम्ही बदल आणि किती दिवसात हा निर्णय? मी कोणाबद्दल काही, माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मला कोणाबद्दलही टीका टिप्पणी, कोण काय बोललं मला त्याला हे नाही. आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी जे काय आम्हाला अजून काय करता येईल, नवीन काय धोरण आणता येईल, जेणेकरून त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळेल, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कोण काय म्हणताल लक्ष न देता खूप चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी हा कर्जमाफीचा घेतलेला आहे. या बाबतीमध्ये मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहात तुम्ही, असं म्हणलात की निकष बदलले जातील किंवा मागणी होते, त्या दृष्टीने सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करते आणि किती दिवसात? सरकार या बाबतीमध्ये लवचिक आहे. जर एखाद्या मागणीमध्ये कुठं काय चुकीचं थोडंफार त्यांना वाटलं, ह्यामुळं थोडा अन्याय होतोय, त्या बाबतीमध्ये आमचं सरकारचं भूमिका, आम्ही त्याचं ते जे सूचना येतील त्याचं स्वागत करून, त्याचा अंतर्भाव करून जास्तीत जास्त अजून काय बदल करता येईल आणि शेतकऱ्याला कशी जास्त मदत मिळेल, हा आमचा प्रयत्न राहील. पाऊस कमी यंदाच्या वर्षी, कृषी विभागाची काय तयारी? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान विभागाने एल निनोचं संकट दिलेलं आहे, ह्या वर्षी पाऊस कमी पडेल म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळं सरकारने साधारणतः कमी दिवसामध्ये पाणी कसं अडवता येईल, त्यासाठी जलसंधारणच्या योजना कशा आणता येतील, जलसंपदा आपल्या विभागाच्या कसं पाणी शेततळ्याचं असेल, हिरवा चारा असेल किंवा जी बियाणं किंवा जे एखादं वाण, जो बियाणं जे उन्हाळ्यात ते तंग धरू शकेल, दुष्काळात तंग धरू, असे नवीन काहीतरी शेतकऱ्यांना बियाणं देऊन निश्चित प्रकारे यावर्षी शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये जी काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू. एक शेवटचा प्रश्न विचारतो, दत्तात्रय भरणेंना वैयक्तिक असं वाटतं का ही सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे होती? नाही, मला वैयक्तिक कर्ज वाटण्यापेक्षा शेवटी ऐका ना, शेतकऱ्यांची मागणी 100% ती काय रास्त शेतकऱ्यांची काय चुकीची नाही, परंतु शेवटी सरकार आहे, तो पण एक किती केलं तरी तो एक, आपण म्हणतो तो एक प्रपंच आहे, तो एक संसार आहे. शेवटी राज्याचं हित सरकार चालवताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वांचा विचार करून
निर्णय घ्यावे लागतात. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की ही रक्कम आपण एकदा चेक करा. 36,585 कोटी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही खूप मोठी आहे. आणि साधारणतः माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये 700-800 कोटी रुपये मिळण्याची शक्यता, आज प्राथमिक अंदाज, अजून मी तुम्हाला डिटेल बोलत नाही. याचा अर्थ नक्की शेतकऱ्याला त्याचा आर्थिक काय ना काहीतरी थोडा फायदा व्हावा. ठीक आहे, कर्जमाफी सगळीच झाली पाहिजे, शेतकरी अडचणीत आहे, हे सगळं मला मान्य आहे. आणि शेवटी शेतकऱ्यांची व्यथा काय, अडचण काय, मी पण शेतकरी आहे. पण आज सगळ्या परिस्थितीचा विचार करता खरंच मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. शेतकऱ्यांना काय आश्वस्त करताय? शेतकऱ्याला मी एवढंच सांगेल की निश्चित प्रकारे शेवटी कर्जमाफी हा काही उपाय नाही. यासाठी परत तुमच्यावरती कर्ज राहू नये यासाठी तुम्हाला काय सहकार्य केलं पाहिजे, तुम्हाला काय मार्गदर्शन केलं पाहिजे, तुम्हाला लोकांना काय नवीन तंत्रज्ञान दिलं पाहिजे, ही शासनाची आमची भूमिका आहे, जबाबदारी आहे. या बाबतीमध्ये भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला सहकार्य निश्चित प्रकारे केलं जाईल. आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहे. तुमची काळजी आम्हा सर्वांना आहे. या बाबतीमध्ये अजूनही भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेतील.